या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून 10वीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. शौर्य प्रदीप पाटील असं पीडित विद्यार्थ्याचं नाव असून तो नवी दिल्लीतील राजीव नगर भागात राहत होता. शौर्य हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने चांदी गलाई व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबियांसह दिल्लीतील राजीव नगर भागात वास्तव्यास होता. तो दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता 10वीच्या वर्गात शिक्षण घेतो. मंगळवारी 18 नोव्हेंबर रोजी राजेंद्र नगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून त्याने खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे असं शौर्य याने 1.5 पानाच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं. राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आणि मनु कलारा, युक्ती महाजन आणि जुली वर्गीस या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला. याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. जखमी अवस्थेत शौर्य यास पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. शौर्य याचे वडील कामानिमित्त गावी ढवळेश्वरला आले होते. याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर ते तातडीने दिल्ली येथे पोहोचले. आज त्याच्यावर गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. दिल्ली पोलिसांनी शौर्य पाटील यांच्या स्कूल बॅगमध्ये सुसाइड नोट सापडली. त्यात मेरा नाम शौर्य पाटिल है, इस मोबाइल नंबर पर कॉल कर देना प्लीज, आई एम वेरी सॉरी, आई डिड दिस, पर स्कूल वालों ने इतना बोला कि मुझे यह करना पड़ा. यदि किसी को ज़रूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पेरेंट्स ने बहुत कुछ किया, आई एम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया. सॉरी भैया, सॉरी मम्मी, आपका आखिरी बार दिल तोड़ रहा हूँ. स्कूल की टीचर ही ऐसे क्यों बोलो, असा उल्लेख केला होता.